विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RPF जाहिरात आलेली आहे आणि 15 एप्रिल पासून तुमचे 15 एप्रिल पासून ऑनलाईन फॉर्म तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, सकाळी व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर ती शॉर्ट जाहिरात आलेली आहे. सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. परंतु या ठिकाणी बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, मैदानी चाचणी कशा प्रकारे होईल, आधी ग्राउंड होईल की आधी लेखी होईल, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ 7 ते 8 मिनिटाचा होऊ शकतो, तरी देखील सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमची कोणतीही शंका राहणार नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि RPF भरतीचा जो स्पेशल मी टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्कीच जॉईन करून घ्यायचं आहे. तर ही सर्व जी माहिती सांगणार आहे 2018ला जी RPF भरती आलेली होती त्याच्या आधारावरती एकदम बरोबर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ती भरती या ठिकाणी जून 2018 ची भरती बघू शकता. मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. 2018 ची भरती आलेली होती. बघू शकता, 2018 ची भरती आलेली होती आणि ती जून मध्ये आली होती. जून महिन्यामध्ये ती भरती आलेली होती आणि 4 महिन्यांच्या कालावधीनंतर त्याचे पेपर झाले होते. 4 महिन्यांच्या कालावधीनंतर पेपर झाले होते. म्हणजे ही जाहिरात येणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरणार आहे एप्रिलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरणार आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान तुमचे ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. आता सर्वात महत्वाचा पॉइंट, जी उंची आहे, शारीरिक पात्रता काय आहे, तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे. बघू शकता. आता सर्वात आधी या ठिकाणी वय दिलेले आहे तर बघू शकता, कॅन्डिडेट एज शुड बी बिटवीन बघू शकता 18 ते 25. हे 18 ते 25 आहे. हे RPF कॉन्स्टेबल 10वी पासवरचे जे पद आहे RPF कॉन्स्टेबलचे 18 ते 25 हे वय आहे. आणि इयर्स फॉर कॉन्स्टेबल हे कॉन्स्टेबलचे हे वय आहे. त्याच्यानंतर SI चे बघू शकता 20 वर्ष कंप्लीट पाहिजे. 20 ते 25 इयर्स फॉर सब इन्स्पेक्टर बघू शकता. आणि तुमचे वय कधीपासून मोजले गेले होते तर 1 जुलै 2024 पासून तुमचे वय मोजले जाणार आहे. हे मी सांगत आहे कारण आधी पण त्यांनी सांगितलेलं आहे 1 जुलै 2024 पासूनच तुमचे वय मोजले जाईल. आणि बघू शकता एज रिलॅक्शन, जे SC ST OBC आहे, बघू शकता SC ST आणि OBC ला बघू शकता 5 वर्ष, SC ST ला 5 वर्षाची सूट आणि OBC ला 3 वर्षाची सूट भेटणार जाणार आहे. बघू शकता SC ST ला 5 वर्ष आणि OBC ला 3 वर्षाची सूट तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी जे तुमची उंची आणि म्हणजे शारीरिक पात्रता काय आहे तुम्ही बघून घ्यायची आहे, नीट बघायची आहे. ही ही जी माहिती सांगणार आहे पहिल्यांदा मी SI म्हणजे जी 10वीची RPF कॉन्स्टेबलची सांगणार आहे. जे 10वी पातळीवरची जी पोस्ट आहे त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची माहिती सांगणार आहे. त्यांच्यानंतर SI ची माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, जे RPF कॉन्स्टेबल जे पद आहे त्याच्याबद्दल सर्वात पहिल्यांदा माहिती बघू शकता. तर या ठिकाणी बघू शकता UR म्हणजे अनरिझर्व आणि ओबीसी ची या ठिकाणी बघू शकता उंची किती पाहिजे. मुलांसाठी 165, उंची पाहिजे आणि महिलांसाठी 157 उंची पाहिजे. UR म्हणजे ओपन आणि ओबीसीच्या मुलांसाठी. आणि बघू शकता त्याच्या मुलांसाठी 165, मुलींसाठी 157 हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर SC ST, जर SC ST असाल तर बघू शकता SC आणि STच्या मुलांसाठी 160 उंची पाहिजे SC ST साठी. आणि मुलींसाठी 152, जर SC ST तून मुली असाल तर 152 हाईट पाहिजे आणि SC ST चे मुले पाहिजे तर 160 हाईट पाहिजे. आणि या ठिकाणी बघू शकता तुमची या ठिकाणी बघू शकता ओपन आणि ओबीसीच्या मुलांची जी छाती आहे तुमची 80 भरणे गरजेचे आहे. फुगून तुम्हाला 5 ने 85 करणे गरजेचे आहे. आणि जर SC ST चे मुली असतील, मुलींना छाती नाही, तर मुलांची या ठिकाणी 76.20 पाहिजे आणि तिथून 81.2 ने फुगवणे म्हणजे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. येथे देखील 5 ने फुगवायचे आहे. जर तुम्ही बघू शकता गोरखास डोंगरात ह्या एरियातील असाल महाराष्ट्रामध्ये नाही राहत ते, परंतु नक्षलग्रस्त जर असाल तर त्यांची हाईट बघू शकता 163 मुलांसाठी पाहिजे आणि मुलींसाठी 155 हाईट पाहिजे, 80 छाती पाहिजे आणि 85 त्यांनी 5 ने फुगवणे गरजेचे आहे. हे सांगितले, हे कॉन्स्टेबल साठी सांगितले. त्याच्यानंतर बघू शकता कॉन्स्टेबल मेल आणि फिमेल ही मैदानी चाचणीची माहिती आहे. तर बघू शकता मेल म्हणजे या ठिकाणी बघू शकता मेल आहे 1600 मीटर मुलांसाठी. बघू शकता हे 1600 मीटर आहे. मुलांसाठी 5 मिनिट 45 सेकंद 5 मिनिट 45 सेकंद वेळ आहे मुलांकडे 1600 ग्राउंड साठी. पोलीसपेक्षा जास्त टायमिंग दिलेला आहे या ठिकाणी, महाराष्ट्र पोलीसपेक्षा जास्त टायमिंग दिलेला आहे. 5 मिनिट 45 सेकंद 1600 मीटर तुम्हाला पळायचं आहे.
आणि त्याच्यानंतर मुलींना 1600 मध्ये कोणताही इव्हेंट नाही. त्याच्यानंतर बघू शकता 800 मीटर रनिंग या ठिकाणी पुरुषांना कोणतेही नाही. 800 मीटर रनिंग महिलांसाठी 3 मिनिट 40 सेकंद 3 मिनिट 40 सेकंद हे दिलेले आहे. एवढा वेळ दिलेला आहे महिलांसाठी. त्याच्यानंतर लॉंग जंप पुरुषांसाठी बघू 14 फूट लॉंग जंप आहे. बघू शकता कोणासाठी आहे हा लॉंग जंप, तर बघू शकता पुरुषांसाठी आहे 14 फूट आणि महिलांसाठी आहे 9 फूट. हा लांब उडी आहे, ही लांब उडी आहे. आणि उंच उडी पुरुषांसाठी 4 फूट आहे. 4 फूट पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 3 फूट. ही माहिती जर समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचं आहे. तुम्हाला पुन्हा पूर्ण माहिती मी तुम्हाला समजावून सांगेल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता ही वरची जी माहिती सांगितलेली आहे ही सर्व माहिती आहे भाई. आरपीएफ कॉन्स्टेबलसाठी ही माहिती सांगितलेली आहे. आता एसआय साठी जी माहिती सांगणार आहे, एसआय म्हणजे जे वरचे पद आहे पीएसआय लेवलचे, त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता यू आर म्हणजे ओपन, यू आर म्हणजे अनरिझर्व आणि ओबीसी साठी पुरुषांसाठी 165 हाईट, महिलांसाठी 157 हाईट आणि एससी एसटी जर असाल तर 160, मुलांसाठी 152, महिलांसाठी गोरखा डोगरा जर असाल तर 163 मुलांसाठी आणि महिलांसाठी 155. छाती 80 फुगवणे गरजेचे आहे. अनरिझर्व आणि ओबीसी साठी 5 फुगवणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर एससी एसटी साठी 76.2 छाती असणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 फुगवणे गरजेचे आहे. आणि गोरखा डोगरास जर असाल छाती 80 आणि 85 फुगवणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जी एसआय साठी सब इन्स्पेक्टर साठी जे या ठिकाणी महिला आणि पुरुष, महिला सब इन्स्पेक्टर बघू शकता मेल आणि सब इन्स्पेक्टर महिला त्यांच्यासाठी ही माहिती सांगत आहे. तर पुरुषांसाठी बघू शकता 1600 मीटरला टायमिंग, सब इन्स्पेक्टरला जास्त टायमिंग दिलेला आहे. 1600 मीटरला टायमिंग 6 मिनिट 30 सेकंद म्हणजे 6.5 मिनिट देण्यात आलेले आहे. 1600 मीटर मध्ये महिलांना इव्हेंट नाही. त्याच्यानंतर 800 मीटर बघू शकता 800 मीटर मध्ये पुरुषांना इव्हेंट नाही. महिलांसाठी 4 मिनिट दिलेले आहे 800 मीटर साठी महिलांसाठी एसआय साठी. त्याच्यानंतर उंच उडी लॉंग जम्प लॉंग जम्प लांब उडीसाठी पुरुषांना 12 फूट एसआय मध्ये 12 फूट आहे आणि महिलांना 9 फूट आहे एसआय मध्ये. त्याच्यानंतर हाय जम्प उंच उडी पुरुषांना 3 फूट 9 इंच 3 फूट 9 इंच आहे आणि महिलांना 3 फूट आहे उंच उडी. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर बघू शकता क्वालिफिकेशन कॉन्स्टेबल, हे कॉन्स्टेबल जे 10वी पास वरचं पद आहे. बघू शकता कॉन्स्टेबल साठी 10वी पास तुम्ही असणे गरजेचे आहे. आणि बघू शकता सब इन्स्पेक्टर साठी बघू शकता ग्रॅज्युएट म्हणजे तुमचे BA कंप्लीट झालेले असणे पाहिजे. TY तुमची कंप्लीट पाहिजे याच्यासाठी. तर आता सर्वात महत्वाचा पॉईंट आहे जो दोन्ही पदांसाठी जो अभ्यासक्रम काय आहे. दोन्ही पदांसाठी जो अभ्यासक्रम काय आहे खूपच सोपा अभ्यासक्रम आहे. आणि याच्यासाठी कोणती पुस्तके वापरायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जनरल अवेअरनेस याच्यामध्ये चालू घडामोडी आणि जीकेचा समावेश असतो. ते एकूण 50 प्रश्न असतील आणि त्यांना 50 मार्क असतील. आणि बघू शकता अर्थमेटिक्स म्हणजे या ठिकाणी मॅथ गणित तुम्हाला असणार आहे 35 प्रश्न, 35 मार्क असणार आहे, 35 प्रश्न असणार आहे. आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता असणार आहे तुम्हाला एकूण 35 प्रश्न 35 मार्कांना. म्हणजे या ठिकाणी बघू शकता जीके असणार आहे तुम्हाला 50 प्रश्न आणि 50 मार्काला. गणित असणार आहे 35 प्रश्न 35 मार्काला आणि बुद्धिमत्ता असणार आहे 35 प्रश्न 35 मार्काला. हा जर अभ्यासक्रम समजला नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचे आहे, तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी हा जो अभ्यासक्रम आहे परीक्षा हिंदीत होईल की मराठीत हे जर कन्फ्युजन असेल तर सविस्तर जाहिरात आधी जी परीक्षा झालेली होती हिंदीमध्ये झालेली होती. हिंदीमध्ये झालेली होती आधीची परीक्षा, परंतु नवीन जाहिरातीमध्ये मराठीमध्ये येणे अपेक्षित आहे. मराठी आणि SSC ने सर्व एक्झाम त्यांचे मराठीत केलेले आहे. रेल्वेने देखील केले तर चांगली बातमी आहे. त्याच्यात लवकरच जाहीर आलेल्यावरती तुम्हाला कन्फ्युजन होईल ते स्पष्ट होईल. परंतु या ठिकाणी जे तुम्हाला जे हिंदीमधून पुस्तकांची लिस्ट, हिंदीमधून पुस्तकांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या मागच व्हिडिओमध्ये. ते पुस्तके नक्की वापरायचे. त्यांची लिंक, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि तो व्हिडिओ बघून त्या लिंक मध्ये तुम्ही बघायचे पुस्तके कोणकोणती आहेत. आणि जीके वरती जास्त भर द्यायचा आहे. जीके साठी 2 पुस्तके एकदम चांगले सांगितलेले आहे. आणि या ठिकाणी हे एकूण प्रश्न किती होतात हे 70, हे बघू शकता हे 35 हे बघू शकता एकूण प्रश्न 0 आणि 1 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल. 120 प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ फक्त 90 मिनिटे असणार आहे. फक्त 90 मिनिटे वेळ असणार आहे. आणि 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग देखील या परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला
भेटणार आहे. हे बघू शकता वेतनच्या प्रमाणामध्ये मी आधीच तुमचे पेमेंट देखील सांगितले आहे. 21,700 दिलेले आहे, तर 38,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टरसाठी 35,400 दिलेले आहे, परंतु हे 55,000 प्लस स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला बघायला भेटेल. पहिल्यांदा तुमची या ठिकाणी सिलेक्शन जी प्रोसेस आहे कशा प्रकारे आहे संपूर्ण तुम्हाला सांगू दे. सर्वात प्रथम तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी म्हणजे लेखी परीक्षा बघू शकता. लेखी परीक्षा सर्वात प्रथम होईल. त्याच्यानंतर बघू शकता तुमचे ग्राउंड होईल. त्याच्यानंतर मेडिकल होईल. त्याच्यानंतर मेडिकल देखील होणार आहे. तुम्ही लक्षात ग्राउंड झाल्याच्या नंतर लगेच मेडिकल होईल दुसऱ्या क्रमांकाला आणि तिसऱ्या क्रमांकाला तुमची कागदपत्र तपासणी होईल. कागदपत्र तपासणी तिसऱ्या क्रमांकाला होईल आणि पुन्हा एकदा तुमची फायनल मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि डायरेक्टली फायनल निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल. तर फॉर्म फी किती राहील तर या ठिकाणी 100 राहणार नाही. बघू शकता यू आर आणि ओपन म्हणजे यू आर आणि ओबीसीला तुमची या ठिकाणी 500 रुपये फॉर्म फी असणार आहे. एससी जर तुम्ही एससी असाल एसटी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 250 रुपये फॉर्म फी असणार आहे. आणि या ठिकाणी 15 एप्रिल पासून तुमचे ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत. फॉर्म कसा भरायचा आणि याच्याबद्दल जर तुमचा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचं आहे किंवा माझ्या दिलेल्या नंबरवरती बघू शकता या ठिकाणी 70 57 49 44 आणि 93 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला कोणतीही अडचण असेल या भरतीबाबत तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारू शकता. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.